नमस्कार मित्रांनो, मी विजय माळे तुमचं गणित उद्योग चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो. तर आज आपण तुम्ही थंबनेल बघितलेलं असेल की थंबनेलवर लिहिलेलं होतं की महाराष्ट्राचा पश्चिम बंगाल होणार का? तर याचाच अर्थ असा होतो की एक अग्रेसर असणारं राज्य औद्योगिकदृष्ट्या आणि आर्थिकदृष्ट्या सुद्धा अग्रेसर असणारं एका देशातील प्रगतशील राज्य कसं अधोगतीला जाऊ शकतं याचंच हे उदाहरण होतं. तर आपण ते कसं झालं आणि काय झालं ते बघणार आहोत आणि सध्या महाराष्ट्राची सिच्युएशन काय आहे त्या कॉन्टेक्स्टमध्ये याचं आपण विश्लेषण करणार आहोत मित्रांनो. तर तसं बघायला गेलं तर पश्चिम बंगाल हा आपल्या स्वातंत्र्याच्या आधीचा पूर्वीचा बांगलादेश आणि आता सध्याचं आपलं पश्चिम बंगाल हे मिळून बंगाल प्रांत होता. तर बंगाल प्रांत कसा तयार झाला तर गंगेच्या खोऱ्यातून जी काय सुपीक जमीन तयार झाली तो प्रदेश होता आणि त्याचबरोबर असणारं पोर्ट सिटी किंवा कलकत्ता बंदर, त्यामुळे तिथे औद्योगिक क्रांती झाली. तिथे सुरुवातीला खूप सारा रेव्हेन्यू जनरेट होत होता कारण तिकडे सुपीक जमीन होती. त्यामुळं तिथं सगळ्यांचीच चढाओढ लागली असं की जर भारतामध्ये राज्य करायचं तर आपण पहिल्यांदा कोलकातावरती केलं पाहिजे. तेच ईस्ट इंडिया कंपनीने केलं, तसंच ते आधी जे दुसरे शासक होते त्यांनी तेच केलं. पण असं असताना जेव्हा वेस्ट बंगाल किंवा पश्चिम बंगाल हे एक राज्य उदयास आलं आणि तिथे खूप औद्योगिक आर्थिक प्रगती झाली. त्यामुळे साहजिकच तिथे औद्योगिक आणि इंटेलेक्च्युअल कॅपिटल ऑफ इंडिया म्हणून त्या ह्याच्याकडे बघितलं जायचं. हे एक बेंगॉली प्राईड किंवा बंगाली लोकांसाठी हे एक एक अभिमानाची गोष्ट होती की ज्या आपण बंगालला एक भारताची वैचारिक राजधानी म्हणून बघितलं जायचं. बंगालमध्ये चांगल्या प्रकारे शैक्षणिक विकास झालेला, लिटरसी रेट चांगला होता आणि औद्योगिक क्रांतीही चांगली झालेली, आर्थिकदृष्ट्याही तो सुजलम सुफलम असा भाग होता आपल्या भारत देशाचा. तर झालं असं की नंतर आपलं स्वातंत्र्य मिळालं. आपल्याला स्वातंत्र्यानंतर पश्चिम बंगाल वेगळा झाला. पण त्यावेळेस जर बघितलं तर पश्चिम बंगालचं पर कॅपिटल इन्कम हे आपल्या महाराष्ट्रापेक्षा जास्त होतं. औद्योगिकदृष्ट्या चांगलं प्रगतीवरती होतं आणि खास करून तिकडे एक युनिव्हर्सिटी आणि इतर सगळ्या गोष्टी चांगल्या प्रमाणात डेव्हलप झालेल्या होत्या. पहिली म्युन्सिपल कॉर्पोरेशन वगैरे आणि एक चांगली सिटी म्हणून कलकत्ताकडे किंवा पश्चिम बंगालकडे बघितलं जायचं. पण असं असतानाही नंतर परत महाराष्ट्र, बेंगळुरू आणि इतर राज्य कशी पुढे गेली तर याचं मेन कारण म्हणजे CPIM हा पक्ष आणि 70च्या दशकामध्ये जेव्हा ज्योती बासू CPIM या पक्षाच्या थ्रू जे मार्क्सिस्ट पक्ष आहे त्यांच्या विचारसरणीला घेऊन जेव्हा सत्तेवरती आले तेव्हापासून असं झालं की एक प्रकारचं ते उद्योगाचे पोषक असलेली जी काही सगळं आर्थिक धोरण किंवा जे काही उद्योगाचे धोरण जे काय अंमलात आणलेलं होतं आधीच्या पॉलिटिशियन्सने ते सगळं बंद होत गेलं. पॉप्युलिस्ट पॉलिसीज आणल्या गेल्या आणि त्याच्यामुळे असं झालं की युनियन लीडर्स किंवा लोकल गुंड वगैरे ते जे बिझनेसमॅन्स आहेत त्यांना त्रास देऊ लागले. घेराव टाकणे म्हणजे जो उद्योजक आहेत, जे मोठमोठे उद्योजक आहेत त्यांना घेराव टाकला जायचा युनियनकडून आणि मग त्यांना मग इतका वेळ थांबून ठेवलं जायचं, त्यांना टॉयलेटला जाऊ दिलं जायचं नाही किंवा त्यांना खाण्यापिणं आणि इतर आवश्यक गोष्टी सुद्धा केल्या जाऊ देत नव्हत्या. असं होत होतं. आणि दुसरीकडे म्हणजे एकतर उद्योगाला तिकडे पूर्णपणे म्हणजे असं एक वेगळ्या दृष्टिकोनाने बघितलं जावं लागलं. त्यामुळे तिकडे उद्योग जाणं बंद झालं. तिथल्या इन्व्हेस्टमेंट जे आहेत त्यामुळे नंतर मुंबई कोलकातावरच्या इन्व्हेस्टमेंट ज्या काही बंगालमध्ये इन्व्हेस्टमेंट होणार होते त्यामुळे दुसरीकडे म्हणजे जसं की मद्रास किंवा चेन्नई आणि बेंगळुरू आणि मुंबई या साईडला होऊ लागले. आणि तसंच बघितलं मुंबई आधीपासूनच एक डेव्हलप्ड सिटी या दृष्टिकोनातून बघितलं जायचं. तिकडचं चांगलंच ट्रेड आणि कॉमर्स डेव्हलप झालं होतं इकडे. त्यामुळे महाराष्ट्र पुढे अग्रेसर येऊ लागला आणि असं होत 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 पुढे बंगालमधला बिझनेस किंवा उद्योग एवढा कमी झाला की बघता बघता ते राज्याचं पर कॅपिटल इन्कम हे नॅशनलच्या ॲव्हरेजपेक्षा कमी झालं ते झालंच, पण बिलो पॉवर्टी लाईन गेलं. म्हणजे एक बिमारो स्टेट्स जे काय मध्ये काढलं सरकारचा अहवाल यायचा त्याच्यामध्ये बिमार स्टेट्स काढले जायचे, त्याच्यामध्ये त्यांचा नंबर येऊ लागला. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा बंगालबद्दल सांगायचा म्हणजे बंगाल प्रांतातून जो काय बांगलादेश वेगळा करून निर्माण झाला त्याच्यामध्ये बांगलादेश सध्याच्या आपल्या पश्चिम बंगालपेक्षा खूप पुढे गेलेला आहे. त्यांनी टेक्स्टाईल मध्ये खूप प्रगती केली, त्यामुळे त्यांनी मॅन्युफॅक्चरिंग केली आणि एक्सपोर्टही केला.
आणि त्याचबरोबर सध्याचा जो बांगलादेशचा जो ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स आहे त्याच्यामध्ये तो लिटरसी रेट आणि लाईफ एक्सपेक्टन्सीमध्ये किंवा सरासरी माणसाचं जे काही आयुष्य असतं त्याच्यामध्ये बांगलादेश हा आपल्या पश्चिम बंगालपेक्षा पुढे गेलेला आहे. म्हणजे ही सध्या पश्चिम बंगालची परिस्थिती आहे. एका काळचं जे आपल्या देशातील टॉपचं राज्य हे एवढ्या खाली गेलेलं आहे आणि सध्या जर बघितलं आपण तर यांचं यांचं पर कॅपिटा इन्कम हे नॅशनल इन्कमच्या पण खाली गेलेलं आहे. तर याच्यामध्ये बघायला गेलं तर छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि असली छोटी छोटी राज्य जे नंतर विकसित झाली तीही यांच्या पुढे गेलेली आहेत. तर ही होती बंगालचं कहाणी. आणि त्याच्यात असं झालं की याच्यात महत्त्वाचं म्हणजे काय की जे तुम्ही आणलेलं गव्हर्नमेंट आहे ते गव्हर्नमेंट उद्योगांना किती पोषक आहे आणि त्यावरती त्या राज्याची प्रगती ठरवली जाते. तर हे एक उदाहरण होतं आपण पाहिलेलं. तर आता महाराष्ट्राचं सिच्युएशन काय आहे ते आपण बघूया. तर आपण आता सध्या भारतामध्ये काय चालू आहे आणि त्याच्यामुळे महाराष्ट्राचं जे काय असलेलं औद्योगिक आणि आर्थिकदृष्ट्या प्रगतीचं राज्य म्हणून जे काय महाराष्ट्राकडे बघितलं जातं तर ते स्थान महाराष्ट्र आता सध्या मेंटेन करू शकतोय का, किंवा जे काय परकीय गुंतवणूक यायची त्याच्यासाठी एक फेवरेट डेस्टिनेशन म्हणून महाराष्ट्राकडे बघितलं जाईल तर ते महाराष्ट्राचं स्टेटस महाराष्ट्र आता मेंटेन करतोय का त्याचं आपण जरा विश्लेषण करणार आहोत. आता सध्या जर चाललेल्या आपल्या घडामोडी आहेत भारत देशामध्ये त्या बघूया. भारतामध्ये जर औद्योगिक धोरण आणि त्याचं जर विश्लेषण करायचं म्हटलं तर सध्या बघितलं तर सगळीकडे डेव्हलपमेंट होते, चांगली गोष्ट आहे. आणि आपल्या पंतप्रधानांनी टार्गेट ठेवलेलं आहे की भारताला 2047 पर्यंत म्हणजे पुढच्या 25 वर्षांमध्ये एक डेव्हलप्ड नेशन किंवा विकसित देश बनवणं हे टार्गेट ठेवलेलं आहे. पण असं असताना महाराष्ट्रातील उद्योगांकडे लक्ष आहे का आपलं? महाराष्ट्रातील जे काय राजकारण चालू आहे फोडाफोडीचं आणि त्यामुळे जे काय पॉलिटिकल इन्स्टॅबिलिटी किंवा राजकीय अस्थिरता निर्माण झालेली आहे त्यामुळे जो काय आपल्या उद्योगावरती आणि आपल्या औद्योगिक धोरणावरती जो काय परिणाम होतोय ते उघड दिसत आहे. तर आता जर सध्या बघायला झालं तर आता आपण बघितलं तर एक उदाहरण घेऊ शकतो आपण आपल्या शेजारच्या गुजरात राज्याचं. तिकडे काय होतं की भरपूर साऱ्या फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट येतं. त्याचं कारण म्हणजे राज्यातील जी काय पॉलिटिकल सिच्युएशन आहे ती स्थिर आहे, एक स्टेबल गव्हर्नमेंट आहे. त्यामुळं ज्या काय पॉलिसीज इम्प्लिमेंट होत आहेत त्या चांगल्याच होत आहेत आणि त्यामुळे भरपूर साऱ्या अशा इन्व्हेस्टमेंट्स तिकडे जात आहेत. आता उदाहरण घ्यायचं म्हटलं तर परवा म्हणजे बुधवारी 3 जानेवारी 2024मध्ये गुजरात राज्याने एक वेगवेगळ्या बिझनेस समूहाशी एक इनिशियल इन्व्हेस्टमेंट ॲग्रीमेंट साईन केलं आहे. त्यानुसार 7.7 ट्रिलियन भारतीय रुपयाची अग्रीमेंट केलेलं आहे. असंच गेल्या महिन्यात एक अग्रीमेंट त्यांनी साईन केलं होतं. त्याच्यामध्ये जवळपास $18 बिलियन इन्व्हेस्टमेंट त्यांनी साईन केलेली आहे. तर एवढ्या मोठ्या इन्व्हेस्टमेंट्स गुजरातमध्ये जात आहेत. चांगली गोष्ट आहे, डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे. आणि ह्या मोस्टली ज्या इन्व्हेस्टमेंट्स आहेत ह्या इन्व्हेस्टमेंट्स जे काय आधुनिक बिझनेस सेगमेंट्स आहेत जसे की रिन्युएबल एनर्जी झालं, सोलार प्रोजेक्ट झाले, सोलर पॉवर झालं, ग्रीन हायड्रोजन, परत इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग सेल्स. मग त्यात जेव्हा ह्या इन्व्हेस्टमेंट्स होतील आणि तिथे इकोसिस्टम तयार होईल तेव्हा मग बाकी जसं की इलेक्ट्रिक व्हेकल्सच्या इंडस्ट्री तिथे निर्माण होतील, केमिकल्समध्ये पण भरपूर इन्व्हेस्टमेंट्स येतात तिकडे गुजरातमध्ये. तर हे इकोसिस्टम तयार होऊन बाकीचे बिझनेस तिकडे अट्रॅक्ट होऊन तिकडे बिझनेस हब तयार होत आहे. चांगली गोष्ट आहे, आपल्या देशासाठी खूप चांगली गोष्ट आहे आणि त्याचा फायदाच होणार आहे आपल्या देशाला. पण असं होत असताना जे राज्य आतापर्यंत जे औद्योगिकदृष्ट्या आणि आर्थिकदृष्ट्या प्रगत होतं आणि आताही आहे पण सध्या उतरती काळ लागलेली आहे एवढं नक्की आहे. कारण कसं असतं की मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये आता सध्या एक स्टेबल गव्हर्नमेंट नाही आहे. जे गव्हर्नमेंट आहे त्यामध्ये अपात्रतेचा कधी निकाल येईल आणि कधी गव्हर्नमेंट पडेल याची कोणी शाश्वती देऊ शकत नाही. कोणती पॉलिटिकल पार्टीचं गव्हर्नमेंट आहे ते पण सांगता येत नाही. कारण एक गट फुटून दुसऱ्या पार्टीमध्ये जातो, रुलिंग गव्हर्नमेंटमध्ये जातो, दुसरा एक राहिलेला गट आहे तो अपोजिशनमध्ये राहतो. मग त्यामुळे दोघेही त्या पार्टीवरच्या सिम्बॉलवरती आणि त्या पार्टीच्या नावावरती आपला अधिकार दाखवतोय. त्यामुळे हेही सांगता येत नाही की नक्की गव्हर्नमेंटमध्ये कोण आहे आणि अपोजिशनमध्ये कोण आहे. अशी परिस्थिती असताना मग अशा वेळेस जे काय उद्योजक आहेत त्यांच्याशी मिटिंग करणं, त्यांना इकडे आणणं, त्याचे धोरण साधणं हे कोण करणार आणि याच्यासाठी लागणारं जे काय दूरदृष्टिकोन आणि धोरण हे कोण आखणार आहे हा प्रश्न आहे. तर आता आपण जर बघायचं झालं तर आपण महाराष्ट्र हे जे काय अग्रेसर राज्य म्हणतो आहे आपण,
तर याची सिच्युएशन आपण थोड्या वेळासाठी बघूया. आता 10 ते 12 जानेवारी 2024मध्ये वायब्रंट गुजरात ही समिट होणार आहे. तर तिकडे वेगवेगळे बिझनेसमॅन्स आणि बाहेरचे फॉरेन इन्व्हेस्टर्सला बोलवलं जाणार, तिकडे इन्व्हेस्टमेंट्सच्या हे केलं जाणार, कारण ते शक्य होते कारण तिकडे ते स्टेबल गव्हर्नमेंट आहे. पण आपल्याकडे असा प्रयत्न करूनही इकडे बिझनेसमॅनचा विश्वास बसणं खूप अवघड आहे, कारण इथे स्टेबल गव्हर्नमेंट नाही आहे. असाच एक प्रयत्न मध्येच आपले विद्यमान मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी प्रयत्न केला होता की मॅग्नेटिक महाराष्ट्र म्हणून, आणि इथे जी काय ग्लोबल इन्व्हेस्टमेंट समिट केली होती, पण त्याचा काय असा खूप मोठा परिणाम होताना किंवा आज काय खूप मोठे डेव्हलपमेंट होताना काय दिसत नाही. जेव्हा आपण भारताला विकसित राज्य किंवा डेव्हलप्ड नेशन बनवायचा प्रयत्न करतो, तेव्हा आपली मुंबईचं जे काही पर कॅपिटल इन्कम आहे ते लंडनपेक्षा जास्त असलं पाहिजे, आणि आपली जी काय पुणे जे आय टी सेक्टरसाठी फेमस आहे, तर ते आपलं सिलिकॉन व्हॅलीच्या पुढे गेलं पाहिजे. त्यासाठी आपण जे काही धोरणं आखली पाहिजेत, एज्युकेशन पॉलिसी ठरवल्या पाहिजेत, FDIs आणल्या पाहिजेत, त्यांना लँड्स आणि इतर इन्फ्रास्ट्रक्चर अवेलेबल करून दिलं पाहिजे, जसं की इलेक्ट्रिसिटी, वॉटर आणि इतर सगळ्या गोष्टी, रॉ मटेरियल अवेलेबल करून देणं, या सगळ्या गोष्टी आल्या. पण इकडे या गोष्टीकडे लक्ष देण्यासाठी वेळच नाही कोणाला, कारण आम्ही फुल टाईम राजकारणामध्ये सध्या गुंतलेलो आहोत. आम्हाला सध्या आपली खुर्ची मेंटेन करणं खूप महत्त्वाचं झालेलं आहे या राज्याच्या आर्थिक विकासापेक्षा. तर महाराष्ट्रातील तर आपण महाराष्ट्राची सध्या काय स्थिती आहे थोडंसं त्याच्याकडे आपण लक्ष देणार आहोत आता. तर मित्रांनो, आपण पर कॅपिटा इन्कम बघणार आहोत, त्यामुळे आपल्याला एक आयडिया येईल की आपलं महाराष्ट्राचं स्थान जे औद्योगिक आणि जे आर्थिकदृष्ट्या प्रगतीमध्ये कुठे आहे इतर राज्याच्या तुलनेमध्ये. तर आपण स्क्रीनवरती बघतो आहोत आता की इथे जर बघितलं तर आपण महाराष्ट्र हा 13व्या नंबरवरती आहे, आणि त्याचं पर कॅपिटा इन्कम जे आहे 2022-21मध्ये हे 2,15,000 होतं. तर आपल्या पुढे कोण कोण आहेत तर बघितलं तर केरळ आहे, गुजरात तर आहेच, तमिळनाडू, पांडिचेरी, हरियाणा आणि कर्नाटक आहे 6 नंबरवरती आहे, आणि आपण आहोत ते 13 नंबरवरती आहोत. पुढे बघायचं झालं तर तेलंगणा 5 नंबरवरती आहे. ही जर छोटी राज्य सोडली तरी पण आपण खूप पाठी राहिलेलो आहोत, हे तर यातून उघड दिसत आहे. शैक्षणिकदृष्ट्या प्रगतशील राज्य, आर्थिकदृष्ट्या प्रगतशील राज्य, औद्योगिक धोरणाशी संबंधित असलेलं राज्य म्हणून जी काय महाराष्ट्राची ओळख होती ती सध्या फेंट होत चालली आहे. आणि महाराष्ट्रातील फक्त राजकारण आणि फोडाफोडीचं राजकारण आणि एक असं म्हणजे अस्थिर राज्य अशी एक इमेज बनत चाललेली आहे. त्यामुळं जे काही परकीय गुंतवणुकीसाठी जे काही फेवरेट डेस्टिनेशन होतं हे महाराष्ट्र, ते इमेज एक आता ढासळत चाललेली आहे सध्या, हे तर उघड दिसतंच आहे. पण असं होतं, याचा अर्थ असा पण होतो की जेव्हा इन्व्हेस्टमेंट आणि प्रोजेक्ट जेव्हा येत नाहीत तेव्हा नोकऱ्या होत नाहीत. जेव्हा एखादा प्रकल्प येतो त्याच्या संबंधित खूप साऱ्या गोष्टी होत असतात, जसं की ज्या प्रकल्पासाठी जमीन घेतल्या तिथे चांगला भाव दिला जातो शेतकऱ्यांना, प्लस त्याच्या आजूबाजूला जी काही इकोसिस्टम तयार होते तिथे वेगवेगळे जॉब्स तयार होतात. त्यामुळे जर तसं बघितलं तर हे खूपच धोकादायक आहे महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी आणि औद्योगिक धोरणासाठी पण. तर सध्या तर आपण फक्त एवढंच बोलू शकतो की आपण जे काय एक येणाऱ्या पुढच्या इलेक्शनमध्ये कोणत्याही गव्हर्नमेंटचं इलेक्शन आहे, आपण जे स्टेबल आणि 5 वर्ष चांगलं चालेल असं एक गव्हर्नमेंट येणं खूप महत्त्वाचं आहे महाराष्ट्रासाठी, नाही तर पुढं महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी खूप अवघड होणार आहे. तर आपण उद्योगाशी संबंधित असे व्हिडिओ बनवत असतो. स्टॉक मार्केटवरती काय परिणाम होतो आणि उद्योगावरती काय होतो, तसंच आपल्या दैनंदिन जीवनावरती काय परिणाम होतो त्याचं आपण विश्लेषण या चॅनलमध्ये करत असतो. त्यामुळे आमच्या चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि तुमच्या मित्रांबरोबर शेअर करायला विसरू नका. आणि हो, बेल आयकन प्रेस करायलाही विसरू नका. भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.